जा ना उद्या. नाही त्यांची दुसरी पोर आहे ना, छोटी छोटी ती वाट बघतात ती. हो छोटी छोटी पोर आहेत. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज संडे आहे आणि आमचं सगळं आवरून झालेलं आहे. आम्ही लवकर सुटलो कारण येणार आहेत माझे मम्मी पप्पा आज संडे दिवशी, कारण राणीचे सासू आहेत त्यांना पण बघायला येतं, त्या पण आज येईल आणि बरेच दिवस झाले आले पण नाही. आणि तुम्हाला पण विचार पडत असेल का मम्मी पप्पा काय येत नाही असा, तर आमच्याकडे येतात नेहमी टाईम भेटला तर. कारण कसं आहे की जायला यायला खूप प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे, तिथे काम चालू आहे, परत धूळ परत खड्डे आहेत, त्याच्यामुळे काय यायला जमत नाही असतं. तर असं काही कोणी विचार करू नका. तर आज येणार आहेत, तुम्हाला दाखवतो. कारण आम्ही मागे गेलेलो घरी, कारण कधी कधी आम्ही पण जातो, जास्त आम्हाला पण टाईम भेटत नाही, त्यामुळं बाकी काही नाही आहे तसं. पण आता कसं इकडे भिवंडी येणार पण म्हणजे रस्त्याची खराबी पण आहे जाम, आणि त्यामुळे आम्हाला यायला भेटत नाही, त्यांना पण आम्हाला पण जायला भेटत नाही, त्यांना पण यायला भेटत नाही का. हां असं कारण आहे, बाकी काहीच कारण नाही आहे का. संडेला असते आणि माझं मार्च एंडिंग पण आहे. बरेच वेळा आम्ही विचार करतो घरी जाऊ पण रस्त्यामुळे आम्हाला जायला नाही भेटत. त्यामुळे जेव्हा रस्ता होईल ना प्रॉपर तेव्हा आम्ही कधी मनापासून जात जाऊ, जेव्हा टाइम मिळेल तेव्हा आम्ही जात जाऊ, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. आणि आता ते येणार आहेत, त्यांनी मला फोन केला का आम्ही, कारण त्यांना पप्पांची आता थोडी बरी नव्हती, ते कॅन्सल झालेला. पण नंतर थोड्या वेळात फोन आला त्यांचा की येणार आहेत म्हणून. तर आता येतात ते रस्त्यावर येतात, तोपर्यंत दीक्षा सगळं आवरून घेते. तिला कसं हे वाटते काय वसडी, तिला का नाव नको आहे, कोणी का बोलायला नको, तेव्हा सगळं आवडतं. तसं ते डेलीचा तिचा असतो तसा. आता पटापट आम्ही लवकर पण उठलो त्याच्यासाठी नाही. हा आज संडे लवकर झोप पण झाली होती पूर्ण तशी, झोप पूर्ण झाली आमची, म्हणून आम्ही उठलो पटकन. नाश्ता वगैरे करून घेतला, पोहे केलेले, आणि चुटकीला पण मी देऊ पोहे. तिला आवडत ना, पण तिची इच्छा नव्हती खायची काय, पण नंतर खाईल ती. तर मी आता आंघोळ करतो पटकन, मम्मी पप्पा तर येतात, मग आपण नंतर बोलू. आता मम्मी पप्पा आलेले आमचे, ते बघा आमची मम्मी आली ना, पप्पा आले, बरेच दिवसानंतर आले. तब्येत बरी बरोबर आले. मला वाटतं विसरता काय, बाहेर तिकडे काम चालू आहे ना, मध्ये रस्ता बंद आहे. हां तर मी आता आम्ही व्हेज करणार होतो, पण टायमावरती मम्मी पप्पा ते आले, मग आम्ही आता मटण घ्यायला आलो आहे. काय चिकन पण गरमीचे बरा नाही का. तर मी आता आलो घरी मटण घेऊन, आणि मम्मी पप्पा ते गेले तर राणीकडं. तर आतून बघा माझ्या सासूला बघायला, त्यांच्या अंगावर नागिन उठलेली, आणि त्यांना बरेच तब्येत बरीच नसते, दम लागतो त्यांना वगैरे असं, म्हणून ते बरेच दिवस त्यांना पण यायला लागलं. मम्मी तिची पण तब्येत जास्त काय कधी बरी नसते, कधी पायात दुखतात, कधी कमरत दुखते, पण पप्पांना बरं नव्हतं, त्यामुळे काय त्यांना जमलं नव्हतं यायला. म्हणजे आज त्यांना जमलं यायला, म्हणजे त्यांचा काय प्लॅन नव्हता, प्लॅन कॅन्सल झालेला ॲक्च्युली. आणि मग आम्हाला पण काय आयडिया नव्हती, म्हणून आम्ही काय आज आम्ही पण लेट म्हणजे लवकरच उठलो, कारण तुम्हाला तसं आम्ही लवकर उठलो. आणि मग मला पण आंघोळ करायला टाईम झाला, मग काय म्हणून मग रविवार आपला काय असतो, आणि ते पण बरेच दिवसानंतर आलं. मग इथं आम्ही मटण आणला, मटण, आणि इथे बाकीची प्रिपरेशनला दीक्षा लगेच लागलेली आहे. टाईम झाला ना. आणि नंतर आम्हाला दुपारनंतर आम्हाला थोडं बाहेर पण जायचं आहे, काम आहे आम्हाला, म्हणून ठीक आहे. तर बघू, तोपर्यंत मम्मी ते येतील, ते बसतील थोडा वेळ, बऱ्याच दिवसानंतर आलं ना, तोपर्यंत इथं होऊन जाईल दीक्षाचं पण होईल का, एवढं काय टाईम लागेल नाही. दीक्षा मल्टीटास्किंग आहे, पटापट फास्ट आहे. आता इथे मम्मी आलेली आहे, थोडा आराम करते, तिला असायला ते कॅमेरा घेतला. हे दीक्षाचं जेवण वाढायचं काम चालू आहे. 3 प्लेट, हा ही भाजी मस्त आला रसा ना, ते चपाती, पप्पा गेलो हवा घ्यायला बाहेर. जिरा राईस, काकडी कांदा. त्यांना एक ठिकाणी बसायची सवय नाही पप्पांना, गावात तिकडे फिरायची सवय. आणि हा, आणि सगळे जवळ आहेत घरं पण,
त्यांना बरं वाटतं तिकडच. सगळे नातेवाईक आजूबाजूला ना. बहिणीकडे जास्त वेळ बसलेच नाही, लगेच खाली उतरले तिकडे समोर मम्मी जाऊन तुम्हाला राहिले. भात बघा बरं. वाढ बाबांना तू. द्या ना बरं. एक छोटी मुलगी आहे, ती पप्पांना आवाज देते आणि सांगते की तुमच्याकडे पाणी येते का म्हणून. तिला सांगितलं या आमच्याकडं. आ ना हमारे पास इधर पानी लेके जा, हमारे पास आ रहा है. आ मराठी है पण ती हिंदी में पप्पांना बोलते आपके पास पाणी आ रहा है क्या बोलते. येते का आमच्याकडं, येते आमच्याकडं. मम्मीला दिला जेवायला आणि त्यांनी सुरुवात पण केली. पप्पांसाठी नाही थांबले. पप्पांना चपाती नाही आवडत, त्यांना भात दिला फक्त. मम्मीला खाली बसायचा प्रॉब्लेम आहे, कंबरेचा आणि पायांचा. त्यांना किती वेळा बोलतो इकडे आता येत नाही. आता आले तर मग राह वस्तीला, उद्या जा. नाही बोलतात. हां हां पप्पांना ठेवत नाही. आल्या तर घरात पाय नाही तर लगेच चाललो बोलतो, आम्ही चाललो लगेच बोलतो. लगेच घाई झाली तर. हां मग ठेवून घेतो ना. ठेवू असं. थांबता का मग. तिला काय लागेल ते कोण आणून दे. काय लागतं तुला. हा काय लागतं. मक्याचा पीठ, चण्याचा पीठ, मल्टीग्रेन वाले चपात्या खाते काय. सगळं आणून द्यायला लागतं. हां मग तुम्ही थांबा मग 2-3 दिवस मग. तू त्यांनी कोंबड्या पाळल्यात ना घरी, म्हणून त्यांना जायला लागतंय. कोंबड्या सांभाळायचं. तर आता जेवायला बसले, मी पण जेवायला बसतो. आणि इथे पप्पांचा फेवरेट मूवी सूर्यवंशम लावलाय. हा एक आणि एक स्वर्ग पिक्चर त्यांचा खूप फेवरेट आहे, ऑल टाइम फेवरेट आहे. तर आता आम्ही जेवण करून झालं आणि रेडी पण झालो आम्ही. आणि आता आम्ही निघतोय. पप्पा त्यांना पण आत्या त्यांच्याकडे सोडायचं आहे आणि मग तिकडनं ते घरी जाते. आणि आम्हाला दुसरं काम आहे, आम्ही तिकडे जाणार आहे. पप्पा त्यांना आधी सोडतो, ते थांबत नाही आहेत. ॲक्च्युली त्यांना बोलतो आम्ही का थांबा, उद्या जा म्हणून. उद्या जा म्हणून तर सांगतो आम्ही, पण ते नाही ऐकत आहेत. थांबता उद्या. हां जा ना उद्या. नाही त्यांची दुसरी पोरं आहे ना, छोटी छोटी ती वाट बघतात ती. हो छोटी छोटी पोरं, छोटी पोरं म्हणजे कोंबडी पाळलेली आहेत त्यांनी कोंबडी पाळलेली आहेत ती त्यांची वाट बघतात, म्हणून त्यांना लवकर काय करत जायचं आहे. ठीक आहे चला आम्ही निघतो आता. हां चला. तिकडनं राहणे आवाज देते मम्मी पप्पांना. आता टाइम झालाय तुम्हाला आता, हो ना. चला मग आता आम्ही निघतो. तर चला आम्ही आता मम्मी त्यांना सोडलंय आत्यांकडे आणि आम्ही आता निघालो. आम्हाला एका ठिकाणी जरा काम आहे, आम्ही तिकडे चाललो. त्यांना सोडलं ते काम. हा असं म्हणजे एवढं काय सिक्रेट असं काम नाही आमचा. सांग म्हणजे पर्सनल थोडा आहे. बाकीच्या म्हणजे असं आस्ते आस्ते आम्ही रिव्हील करू अशा गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे असं सध्या आमचं इंट्रोडक्शन चालू सगळे फॅमिलीसोबत. आता आत्याने त्यांना पण आम्ही इंट्रोड्यूस नाही केला, पण आम्ही आस्ते आस्ते करू शकलो ना. थोडं सगळ्यांना थोडस म्हणजे हे वाटतं जरा समोर यायला, कसं सवय नसते ना. सवय नसते, कॅमेरा कॉन्शियस असतात ना सगळे, त्याच्यामुळे सवय नसते. आता आम्हाला पण आधी सवय नव्हती, पण आता कसं आम्ही ऍडजस्ट करून आता सवय झाली. आता सवय झाली आम्हाला. आणि राहिल्या गोष्टी काही असे सिक्रेट की असं सिक्रेट नाही, आम्ही आमच्या पर्सनल लाईफ बद्दल पण तुम्हाला नंतर सांगणार आहेत गोष्टी, त्यानंतर आम्ही रिव्हील करूच. पण सध्या आता ही सिच्युएशन नाही आहे की आम्ही त्या गोष्टी तुम्हाला शेअर करू शकतो, पण आम्ही आस्ते आस्ते तुम्हाला सगळे शेअर करू आम्ही गोष्टी. ठीक आहे. तर मग आता आम्ही चाललोय, आमचं काम झालं ना तर मग आपण बोलू. हां ठीक आहे. चालेल. घरी पोहोचलोय आणि टाइम पण झाला ना बरं आता ना.
7 सहा कारण ट्रॅफिक होती. आम्ही बघितलं मॅपवर ट्रॅफिक होती आमच्या घराकडे येण्यासाठी. मग आम्ही शॉर्टकट मध्ये आलो. तिकडे रोड थोडा खराब आहे पण ठीक आहे, लवकर पोहोचलो त्या मानात. आणि मम्मी त्यांना फोन केला, ते पण पोहोचतील मला वाटतं 2-3 मिनिटांनी पोहोचले. फोन केला तर बसमधून उतरवते. येताना बसमध्ये आले नाही कारण बाईक कुठं जाऊ, बाईक नाही चालत आणि रस्ता पण एवढा खराब आहे आमचा, त्यामुळे त्यांना पण काही यायला जमत नाही असतं. तर आमचा मग काम झाला. आम्ही तुम्हाला नंतर आस्ते आस्ते सगळ्या गोष्टी रिव्हील करू. सध्या आता सिच्युएशन नाही येते, ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर राहिला प्रश्न आता आमच्या जेवणाचा. आता जेवण दुपारचं आहे, दुपारचं आहे, थोडंसं भात करावं लागेल, जास्त काय नाही. आणि बस बाकी काय नाही. आता आज काय तर आता संडे आमचा गेला बाहेर. तर हा गप्पा गोष्टी बऱ्याच झाल्या आमच्या आणि झोप पण व्यवस्थित झाली होती. आम्ही लवकर पण उठलो होतो सकाळी. तर दुपारी पण काय झोपा नाही, एवढा जेवलो तरी मटण खाऊन येणार, एवढा जेवण तरी पण आम्हाला झोप नाही आली असती. तर ठीक आहे, असू द्या. आणि आता मग काय बनवणार नाही आपण, काहीच बनवणार नाही. आम्ही कलिंगड आणलाय, बघू तो इच्छा झाली तर खाऊ थोडा. ते कलिंगड खाऊ आम्ही अर्धा आणि बाकीचा फ्रीजमध्ये ठेवू. तो नेक्स्ट डे खाऊ, थंड झाल्यावर आणखी बाहेर लागतो. तर चला मग आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला कमेंटद्वारे नक्की समजा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.